हॅलो. अरे आता संपल्या मीटिंग दादा, आता निघतो मुंबई. तर मी काय करू बोलतो मी बसा अन्ना बैठ जाओ. 5 मिनिटं. मी आता सकाळपासून आपण पाहिलं असेल की 1 वाजेपासून नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या बैठका सुरू होत्या. त्यामुळे ती माहिती मला घेता आली. पण आता सध्या मी एसपीशी बोललो आहे. एसपीचं म्हणणं होतं की काही मुलगा आणि मुलगी एक ठिकाणी बसलेले होते, त्यामुळे त्याच्यावरून काही मुलांनी एका मुलावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये तो मुलगा या ठिकाणी ठार झालेला आहे. त्यामुळे जामनेरमध्ये थोडं वातावरण म्हणजे त्याला म्हणता येईल की तणावग्रस्त आहे, पण ते नियंत्रणाखाली आहे असं त्यांचं म्हणणं. त्याला काही हिंदू मुस्लिम त्याच आहे या घटनेला असं कळतंय. असं त्यांच्या बोलण्यावरून वाटते की मुलगी ही हिंदू होती आणि मुलगा मुस्लिम होता असं त्यांचं म्हणणं आहे. आता मी इकडे असल्यामुळे पूर्ण माहिती आता घेईल, पण प्राथमिक बोलण्यावरून त्यांचा हा विषय आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही मुलांनी मारहाण केली असं त्यांचं म्हणणं आहे. त्या मारहाणमध्ये तो मुलगा ठार झाला. त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस ठाण्यात नाही, आता ते त्यांना विचारलंय. जय महाराष्ट्र. त्या ठिकाणी आता तैनात केलं. सध्या एसपी साहेब तिथे आहे आणि आता मी एसपीशी 1 मिनिट पहिले बोललो. तणावामध्ये परिस्थिती आहे, पण ती नियंत्रणामध्ये. मला वाटतं की तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहे. त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आज आपल्या नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यांचं या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली. प्रत्येक जिल्ह्याचा सविस्तर आढावा पक्षाच्या सचिवांच्या उपस्थितीमध्ये, पक्षाचे नेते म्हणून माननीय गुलाबराव पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये, माननीय उदयजी सामंत साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. प्रामुख्याने शिवसैनिक नोंदणी, सक्रिय सभासद नोंदणी हा विषय त्या ठिकाणी फोकस करण्यात आलेला आहे. आतापर्यंत अतिशय समाधानकारक नोंदणी झालेली आहे, परंतु आणखी प्रभावी नोंदणी त्या ठिकाणी झाली पाहिजे असा निर्णय या बैठकांमधनं त्या ठिकाणी झालेला आहे. आम्ही पालकमंत्री पदाच्या संदर्भात एवढी चर्चा करतो की बाबा जसे सगळे प्रश्न सुटले आणि एवढाच एकमेव प्रश्न शिल्लक राहिले. नाशिककरांच्या दृष्टीनं हा विषय महत्वाचा आहे, कारण पालकमंत्री नसल्यामुळे अनेक कामं जिल्ह्यात अडून राहिलेले. आजच्या या बैठकीच्या निमित्ताने शिवसेना पक्ष बांधणीच्याही संदर्भामध्ये खूप चांगले निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि अगदी बूथ प्रमुख पर्यंत पदाधिकारी, संलग्न संघटना यांची नियुक्ती करणं आणि जो मूळ विषय आहे की शिवसैनिक नोंदणी आणि सक्रिय सभासद नोंदणी याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असा निर्णय झाला. 6 महिन्यांनी फार फरक पडला. आजच्या बैठकीत तुमच्याकडनं असं काही सांगण्यात आलंय का? लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाला त्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. आत्ताच्या घडीला माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत. महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार. शिंदे साहेब जो अंतिम आदेश देतील त्याचं पालन आम्ही करू. पण जर समजा स्वबळावर लढाईची वेळ आली तर आपली तयारी आहे का? आजच्या बैठकीत काय वाटतोय? तुम्ही जर बघितलं असेल तर उत्साह मला वाटतं की मी बोलण्यापेक्षा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आजच्या बैठकीत भाजप 122 लढली तर आपली पण तयारी आहे असं देखील आपण वक्तव्य इथे केलेलं होतं. ही सर्व तयारी आहे आता शिवसेनेची. मी आपल्याला असं सांगितलं की प्रत्येक पक्षाला त्याचा पक्षाचा विस्तार करण्याचे अधिकार आहेत, संघटना बांधणीचे अधिकार आहेत, तसा शिवसेनेला पण आहे.
जे ध्वजारोहण येणाऱ्या 15 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरं संपन्न केलं जाणार आहे. गाव पातळीवरचे सर्व नागरिक, सर्व विद्यार्थी, आमचे शिक्षक बांधव यासाठी गेल्या काही दिवसांच्या पासून त्याचं प्रॅक्टिस आणि मेहनत करतायत. या आनंद सोहळ्यामध्ये आपण पण सहभागी व्हावं असं मी विनंती चलो, भारत माता की नाव नाहीये, गिरीश महाजनचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण नाशिकसाठी आज उदय सामंत यांनी स्पष्ट